नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, इतिहास हा विषय सर्वांनाच अवघड वाटतो. इतिहासातील काळ, घटनाक्रम तसेच संपूर्ण इतिहासच लक्षात ठेवणे अवघड जाते आणि इतिहास आपल्याला अवघड वाटू लागतो. पण मित्रांनो, जर आपण मनोरंजक पद्धतीने हाताळला, तर तुमचा इतिहास विषयाचा भार थोडा हलका होईल असे मला वाटते. इतिहास विषयाचा प्रत्येक पाठ हा एक गोष्टी रूपाने डोळ्यासमोर घ्यावा. जसे आपण पिक्चरमधील पात्र डोळ्यासमोर ठेवून आपल्या मित्राला 3 तासाचा पिक्चर अवघ्या 10 ते 15 मिनिटात सांगतो त्याप्रमाणे. आणि हे जर शक्य नसेल, तर सतत वाचन करणे आणि फक्त जे महत्त्वाचे आहे त्यावरच लक्ष केंद्रित करणे. इतिहासासाठी फक्त रोज अर्धा तास एका पाठाचे वाचन करा. पहिल्या दिवशी कदाचित समजणार नाही, पण तोच पाठ तुम्ही सलग रोज 4 ते 5 दिवस वाचन करत असाल, तर तो घटक नक्कीच तुम्हाला समजेल. पण वाचताना तुम्ही एकाग्रतेने वाचत असाल, तर तुम्हाला तो घटक परत वाचण्याची आवश्यकता भासणार नाही. मित्रांनो, मी प्रत्येक उतार्यानंतर प्रश्नोत्तरे आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश केला आहे. तुम्ही जर ह्या प्रश्नोत्तर आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांचा जर चांगला अभ्यास केला, तर तुम्हाला कोणताही घटक अवघड वाटणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो. अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ. अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेव्यांचे संवर्धन, जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालये, त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात. लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात. जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात, ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात. संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. ग्रंथालये ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात. यावरच आधारित आपल्या पुढच्या घटकाचे नाव आहे ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला मुद्दा आहे इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन. इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे, या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. त्या कामांसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात. मौखिक साधने. 1. लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादींचे संकलन करणे. 2. संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, अन्वयार्थ लावणे. 3. संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे. उपयुक्त प्रशिक्षण. 1. समाजशास्त्र. 2. सामाजिक मानवशास्त्र. 3. मिथके आणि भाषाशास्त्र. 4. ग्रंथालय व्यवस्थापन. 5. इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती. आणि 6. संशोधनपर लेखन.
पुढचा मुद्दा आहे लिखित साधने. 1. ताम्रपट, दरबारी दप्तरे, खासगी पत्रे आणि दैनंदिनी, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे संकलन संपादन करणे. 2. दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. 3. दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे. 4. निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे. 5. संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे. उपयुक्त प्रशिक्षण. पुढील मुद्दा भौतिक साधने. 1. पुरावस्तूंचे संकलन, कालखंड आणि प्रकार यांनुसार वर्गीकरण करणे, सूची तयार करणे. 2. पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. 3. निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. 4. पुरावस्तू संबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे. 5. वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष यांचे वर्गीकरण करणे, सूची तयार करणे. 6. निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. पुढील मुद्दा आहे उपयुक्त प्रशिक्षण. आपला पुढचा मुद्दा आहे काही नावाजलेली संग्रहालय. मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयांची कल्पना उदयाला आली. लुव्र संग्रहालय, फ्रान्स.
पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. त्यामध्ये लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. लिओनार्दो द विंची फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता. नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लुव्र संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. प्रश्न पहिला. पॅरिस शहरातील संग्रहालयाचे नाव काय आहे? उत्तर आहे लुव्र संग्रहालय. प्रश्न दुसरा. कोणत्या शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना 18व्या शतकात झाली? उत्तर आहे पॅरिस. प्रश्न तिसरा. लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध चित्रकाराने कोणाचे चित्र रेखाटले आहे? उत्तर आहे मोनालिसा. प्रश्न चौथा. मोनालिसा हे बहुचर्चित चित्र कोणी रेखाटले आहे? उत्तर आहे लिओनार्दो द विंची. प्रश्न पाचवा. लिओनार्दो द विंची 16व्या शतकातील कोणत्या राजाच्या पदरी होता? उत्तर आहे पहिला फ्रान्सिस. प्रश्न सहावा. पहिला फ्रान्सिस कोणत्या देशाचा राजा होता? उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न सातवा. कोणाच्या स्वाऱ्यांदरम्यान लुव्र संग्रहातील संग्रह वाढला? उत्तर आहे नेपोलियन बोनापार्ट. प्रश्न आठवा. लुव्र संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील किती कलावस्तू आहेत? उत्तर आहे 3,80,000. प्रश्न नववा. लुव्र संग्रहालयाची स्थापना कोणत्या शतकात झाली? उत्तर आहे इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. प्रश्न 10वा. कोणत्या राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले? उत्तर आहे फ्रेंच. ब्रिटिश संग्रहालय, इंग्लंड. लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. सर हॅन्स लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामध्ये अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होता. पुढे इंग्रजांनी त्याच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष यांमुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली. आज मितीला या संग्रहालयात सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश त्यामध्ये आहे. प्रश्न पहिला. कोणत्या संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली? उत्तर आहे ब्रिटिश संग्रहालय. प्रश्न दुसरा. ब्रिटिश संग्रहालय कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे लंडन. प्रश्न तिसरा. इंग्लंडमधील तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाचे नाव काय होते? उत्तर आहे सर हॅन्स स्लोअन. प्रश्न चौथा. सर हॅन्स स्लोअन
यांनी त्यांच्या संग्रहालयातील वस्तू कोणाकडे सुपूर्द केल्या? उत्तर आहे इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज. प्रश्न तिसरा. सर हॅन्स लोअन यांच्या संग्रहात सुमारे किती वस्तू होत्या? उत्तर आहे सुमारे 71,000 वस्तू. प्रश्न चौथा. संग्रहामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होता? उत्तर आहे ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने इत्यादी. प्रश्न पाचवा. आज मितीला ब्रिटिश संग्रहालयात किती वस्तू संग्रहित आहेत? उत्तर आहे 80 लाख वस्तू संग्रहित आहेत. आपला पुढील मुद्दा आहे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खनिजे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले. प्रश्न पहिला. अमेरिकेतील नैसर्गिक इतिहास संग्रहालयाचे नाव काय आहे? उत्तर आहे स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन. प्रश्न दुसरा. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन संग्रहालय कधी सुरू झाले? उत्तर आहे इसवी सन 1846 मध्ये. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तू संग्रहित केल्या आहेत? उत्तर आहे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खनिजे, दगड, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू. प्रश्न चौथा. स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमध्ये किती पुरावस्तू संग्रहित केल्या आहेत? उत्तर आहे 12 कोटीहून अधिक वस्तू संग्रहित केल्या आहेत. पुढील मुद्दा आहे भारतातील संग्रहालय. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाले. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय. इसवी सन 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. आज मितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. काही संग्रहालये विद्यापीठाशी संलग्न असतात. अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालय शास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. प्रश्न पहिला. भारतीय संग्रहालय भारतातील कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे कोलकाता. प्रश्न दुसरा. भारतातील पहिले संग्रहालय कोणते आहे? उत्तर आहे कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय आहे. प्रश्न तिसरा. भारतीय संग्रहालय कोणत्या संस्थेमार्फत स्थापन झाले आहे? उत्तर आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. प्रश्न चौथा. भारतातील दुसरे संग्रहालय कोणते आहे? उत्तर आहे चेन्नई येथील गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय आहे. प्रश्न पाचवा. राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाची स्थापना केव्हा व कोठे झाली? उत्तर आहे इसवी सन 1949 मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाची स्थापना झाली.
प्रश्न 6वा. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची काय असतात? उत्तर आहे बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. संग्रहालयाची स्थापना, राज्य आणि संग्रहालय. 1. स्थापना 1814, राज्य कोलकाता, संग्रहालय भारतीय संग्रहालय. 2. स्थापना 1851, राज्य चेन्नई, संग्रहालय गव्हर्नमेंट म्युझियम. 3. स्थापना 1949, राज्य दिल्ली, संग्रहालय राष्ट्रीय वस्तू संग्रहालय. पुढील मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई. इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले. इसवी सन 1998 मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले. संग्रहालयाची वास्तू इंडो-गोथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. प्रश्न पहिला. मुंबईतील प्रतिष्ठित नागरिकांनी कोणाच्या स्मरणार्थ वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला? उत्तर आहे प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ. प्रश्न दुसरा. 1905 मध्ये संग्रहालयाचे कोणते नाव निश्चित करण्यात आले? उत्तर आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया. प्रश्न तिसरा. इसवी सन 1998 मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आले? उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय हे नाव ठेवण्यात आले. प्रश्न चौथा. संग्रहालयाची वास्तू कोणत्या शैलीत बांधलेली आहे? उत्तर आहे इंडो-गोथिक शैलीत बांधलेली आहे. प्रश्न पाचवा. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात किती पुरावस्तू संग्रहित केल्या आहेत? उत्तर आहे सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत. पुढील मुद्दा आहे ग्रंथालय आणि अभिलेखागार. ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडार घरे असतात. ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यांसारख्या विषयाशी निकटचा संबंध आहे. ग्रंथांचे संकलन, त्यांचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयांमार्फत पार पाडली जातात. यातील बहुतेक कामे अद्ययावत संगणकीय प्रणालीच्या आधारे केली जातात. तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानिपाल यांचे ग्रंथालय ही जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालये होती असे समजले जाते. तमिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय हे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले आणि
स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यामध्ये सरबोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. भारतातील अनेक ग्रंथालयांपैकी काही ग्रंथालये विशेष नोंद घेण्यासारखी आहेत. त्यामध्ये कोलकाता येथील नॅशनल लायब्ररी, दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद येथील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी इत्यादी ग्रंथालयांचा समावेश होतो. अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते. महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्यांच्या सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे ही कामे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात महत्त्वाची असतात. त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. संगणकीय प्रणालींच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांचे आधुनिक काळातील व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहे. भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन 1891 मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले. इसवी सन 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये आणले गेले. इसवी सन 1998 भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायण यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केले. ते भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक खाते आहे. इसवी सन 1748 पासूनची कागदपत्रे इथे क्रमवार लावून ठेवलेली आहेत. त्यामध्ये इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश आहे. या नोंदींची वर्गवारी सार्वजनिक, प्राच्यविद्याविषयक, हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे अशा 4 प्रकारात केली आहे. त्याखेरीज भारतातील प्रत्येक राज्यशासनाची स्वतंत्र अभिलेखागार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे आहेत. पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात. काही प्राचीन ग्रंथालय: तक्षशिला विद्यापीठ, इसवी सन पूर्व सुमारे 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक, मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानिपाल याचे ग्रंथालय, इसवी सन पूर्व 7वे शतक आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय, इसवी सन पूर्व 4थे शतक. प्रश्न पहिला. तमिळनाडूतील तंजावर येथील ग्रंथालयाचे नाव काय आहे? उत्तर आहे सरस्वती महाल ग्रंथालय. प्रश्न दुसरा. सरस्वती महाल ग्रंथालय कोणत्या राजांच्या काळात बांधले गेले? उत्तर आहे इसवी सनाच्या 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले. प्रश्न तिसरा. इसवी सन 1675 मध्ये तंजावर कोणी जिंकून घेतले? उत्तर आहे व्यंकोजी राजे भोसले
यांनी तंजावर जिंकून घेतले. प्रश्न 4, सरस्वती महाल अधिक समृद्ध करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा कोणाचा आहे? उत्तर आहे सर्फोजी राजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रश्न 5, काही विशेष ग्रंथालय. 1, कोलकाता नॅशनल लायब्ररी. 2, दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी. 3, हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी. 4, मुंबई लायब्ररी एशियाटिक सोसायटी. आणि 5, मुंबई डेव्हिड ससून लायब्ररी. प्रश्न 6, अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची असतात? उत्तर 1, महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे. 2, त्यांच्या सूची तयार करणे आणि हवी तेव्हा उपलब्ध करून देणे. प्रश्न 7, भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार कधी व कोठे स्थापन झाले? उत्तर आहे इसवी सन 1891 मध्ये कोलकाता येथे स्थापन झाले. प्रश्न 8, कोलकाता येथील सरकारी अभिलेखागाराचे नाव काय आहे? उत्तर आहे इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट असे नाव आहे. प्रश्न 9, इसवी सन 1998 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायण होते. प्रश्न 10, राष्ट्रपती के.आर. नारायण यांनी जनतेसाठी काय खुले करण्याचे जाहीर केले? उत्तर आहे राष्ट्रीय अभिलेखागार जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केले. प्रश्न 11, अभिलेखागारमधील कागदपत्रे कोणत्या लिपीतील नोंदींचा समावेश आहे? उत्तर आहे इंग्रजी, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू या भाषा आणि मोडी लिपीतील नोंदींचा समावेश आहे. प्रश्न 12, महाराष्ट्र राज्य शासनाच्या अभिलेखागार संचालनालयाच्या शाखा कुठे आहेत? उत्तर आहे मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर येथे आहेत. पुढील मुद्दा आहे कोश वाङ्मय. कोश म्हणजे शब्दाचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याच्या उपलब्धीची सोय हे त्याचे उद्दिष्ट होय. पुढील मुद्दा आहे कोशाची आवश्यकता. कोशामुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोचवले जाते. त्याची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो. वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा मिळते. जे अभ्यासक, संशोधक असतात त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक असून समाजाची बौद्धिक वा सांस्कृतिक गरज ज्या ज्या प्रकारची असेल त्या त्या प्रकारच्या कोश वाङ्मयाची निर्मिती त्या त्या समाजात होते. कोशातील माहितीच्या मांडणीकरिता अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता या गोष्टी आवश्यक असतात.
अद्ययावतता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशाच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. कोशरचना करताना आकारभिल्ले आणि विषयवार अशा 2 पद्धती ढोबळमानाने वापरतात. हे करत असताना वाचकांची सोय आणि माहिती शोधण्याची सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कोशाच्या शेवटी सूची दिलेली असेल तर वाचकाची उत्तम सोय होते. वरील प्रकारची कोशरचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते. कोशवाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयांमधील तज्ज्ञांची गरज भासते. पुढील मुद्दा आहे कोशाचे प्रकार. कोशाचे प्रकार: 1. शब्दकोश, 2. विश्वकोश, 3. कोशसदृश्य वाङ्मय आणि 4. सूचीवाङ्मय. 1. शब्दकोश. यात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते. शब्दकोशाचे महत्त्वाचे प्रकार म्हणजे सर्वसंग्राहक विशिष्ट शब्दकोश, परिभाषाकोश, व्युत्पत्तीकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, संग्रहकोश इत्यादी. 2. विश्वकोश. विश्वकोशाचे 2 भाग पडतात. अ. सर्वसंग्राहक. आ. विशिष्ट विषयपर कोश. हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात. उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश इत्यादी. 3. कोशसदृश्य वाङ्मय. यात एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांकडून लेख लिहून घेऊन ग्रंथ निर्मिती करतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवन खंड 1-2, शहर पुणे खंड 1-2, इयरबुक, मनोरमा टाइम्स ऑफ इंडिया. 4. सूचीवाङ्मय. ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे व ग्रंथ यांची यादी, शब्द यांच्या याद्यांना सूची म्हणतात. सूची सहसा आकारभिल्ले असते. ती त्या त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची. पुढील मुद्दा आहे कोश आणि इतिहास. इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. हा या दोघांमधला समान धागा आहे. प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगळे असतात, कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असतात. स्वराष्ट्राची ध्येयधोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशावर पडतो. तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशावर पडतो. राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो. उदाहरणार्थ महादेव शास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृती कोश जीवनाच्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे ही कोशरचनेची एक प्रेरणा असते. ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार यास एक जीवनश्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपात प्रयत्न केले जातात. म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्हच समजले जाते. समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रातिनिधिक आविष्कार कोशरचनेतच बघायला मिळतो. प्रश्न पहिला. इतिहास विषय आणि कोश या दोघांमधील समान धागा कोणता आहे? उत्तर आहे
इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. हा या दोघांमधील समान धागा आहे. प्रश्न दुसरा, कोशावर कशाचा प्रभाव पडत असतो? उत्तर आहे स्वराष्ट्राची ध्येय धोरणं, जीवनमूल्ये, आदर्श तसेच तत्वज्ञान आणि परंपरा यांचा प्रभाव कोशावर पडतो. प्रश्न तिसरा, काय जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो? उत्तर आहे राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशांद्वारे करता येतो. प्रश्न चौथा, भारतीय संस्कृती कोश कोणी संपादित केला आहे? उत्तर आहे महादेव शास्त्री जोशी यांनी संपादित केला आहे. प्रश्न पाचवा, कोश म्हणजे समाजाचे काय समजले जाते? उत्तर आहे मानचिन्ह समजले जाते. पुढील मुद्दा आहे इतिहास विषयाशी संबंधित कोश. इतिहास या विषयातील कोश परंपरा समृद्ध आहे. रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश 1876 हा आद्यकोश होय. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे. या कोशात भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांचा, त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश व राजधान्या तसेच त्या देशातील नद्या व पर्वत इत्यादी सकांसहित जो इतिहास तो यात दिला आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत. मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे ही केतकरांची ज्ञानकोश रचनेमागील भूमिका होती. या खंडांमधून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केली आहे. या पुढचा महत्त्वाचा कोश म्हणजे भारतवर्षीय चरित्रकोश होय. सिद्धेश्वर शास्त्री चितराव यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना करून तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश 1932, भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश 1937, भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश 1946 असे 3 चरित्रकोश संपादून प्रसिद्ध केले आहे. या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी बघता येतील. या कोशात श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती देण्यात आली आहे. प्रश्न पहिला, कोणाचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा आद्य कोश होय? उत्तर आहे रघुनाथ भास्कर यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा आद्य कोश होय. प्रश्न दुसरा, श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे कोणत्या कोशाचे 23 खंड आहेत? उत्तर आहे महाराष्ट्रीय ज्ञानकोशचे 23 खंड आहेत. प्रश्न तिसरा, कोणाचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशचे 23 खंड आहेत? उत्तर आहे श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशचे 23 खंड आहेत. प्रश्न चौथा, भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे सिद्धेश्वर शास्त्री चितराव
यांनी भारतीय चरित्रकोश मंडळाची स्थापना केली. पुढील मुद्दा आहे स्थळ कोश. इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश आहेत. 1. महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी या ग्रंथात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथावरून येते. लीळाचरित्रातील विविध घटना केव्हा, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्या हेही स्थानपोथीकार सांगतात. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रलेखनासाठी हा उत्तम संदर्भ ग्रंथ आहे. 2. प्राचीन भारतीय स्थलकोश 1969. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे. वैदिक साहित्य, कौटिल्यीय अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिली आहे. प्रश्न दुसरा. स्थानपोथी ग्रंथ कोणी रचला आहे? उत्तर आहे महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी स्थानपोथी ग्रंथ रचला आहे. प्रश्न दुसरा. महानुभाव पंथाचे प्रवर्तक कोण आहेत? उत्तर आहे श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे प्रवर्तक आहेत. प्रश्न तिसरा. प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना कोणी केली आहे? उत्तर आहे सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली आहे. प्रश्न चौथा. प्राचीन भारतीय स्थलकोशामध्ये कोणकोणत्या साहित्यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती दिली आहे? उत्तर आहे वैदिक साहित्य, कौटिल्यीय अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश या स्थळांची माहिती दिली आहे. पुढील मुद्दा आहे विश्वकोश. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली. जगभरातील ज्ञान सार रूपाने या कोशामध्ये आणले आहे. इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी यात आहे. प्रश्न पहिला. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. प्रश्न दुसरा. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने कशाच्या निर्मितीस चालना मिळाली? उत्तर आहे मराठी विश्वकोशाच्या निर्मितीस चालना मिळाली. पुढील मुद्दा आहे भारतीय संस्कृती कोश. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादक तत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले. या कोशामध्ये आसे तू हिमाचल अशा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास, सण, उत्सव, सांस्कृतिक बाबी यांची दखल घेण्यात आली आहे. प्रश्न पहिला. कोणाच्या संपादक तत्वाखाली
भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले? उत्तर आहे महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादक तत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले. प्रश्न दुसरा. भारतीय संस्कृती कोशामध्ये कोणत्या बाबींची दखल घेण्यात आली आहे? उत्तर आहे आसेतू हिमाचल अशा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषिक लोक, त्यांनी घडवलेला इतिहास, सण उत्सव या सांस्कृतिक बाबींची दखल घेण्यात आली आहे. ह्या पाठातील शेवटचा मुद्दा आहे संज्ञा कोश. इतिहासातील संज्ञा वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात. अभ्यासकांना त्याचा उपयोग होतो. इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयावरचा कोश असो, त्याला इतिहासाची जोड देणे आवश्यक असते. प्रत्येक विषयाला इतिहास असतो. इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटना कोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात. प्रश्न पहिला. इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून कोणते कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात? उत्तर आहे घटनाकोश, दिनविशेष कोश, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात.